खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर दिवंगत सरपंच देशमुखांचं कुटुंबीय आणि गावकऱ्यांना भेटणार। मस्साजोगनंतर परळीतील महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनाही भेटणार। सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मस्साजोग दौऱ्यावर यावेळी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची ते भेट घेणार। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांची घुसमट होते। राजीनामा घेताही येत नाही आणि सांगताही येत नाही अशी अजित पवारांची परिस्थिती। जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी भाजपकडून सुरेश धस यांचा वापर। जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। 20 तारखेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही बोलणार। सुरेश धस यांचं वक्तव्य। तर जरांगे आमचं दैवत असल्यानं त्यांच्यावर काही बोलणार नाही, धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण न आणता माणुसकीच्या नात्यानं सुरेश धस यांनी लढावं, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पोलीस अधिकारी राजेश पाटील रमेश घुलेंना सहआरोपी करा, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा, आंधळेंच्या अटकेची मागणी। तसंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवावी। मस्साजोग ग्रामस्थांच्या बैठकीत महत्त्वाच्या मागण्या। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट 18 ते 19 दिवसांपूर्वी झाली, आपल्याला त्याची माहिती। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंचा दावा। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। याचिकाकर्त्यांच्या वतीनं प्रकाश आंबेडकर बाजू मांडणार। सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी भाजपच्या आज मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठका। 20 लाख सदस्य नोंदणीचं टार्गेट असलेल्या भाजपचे मुंबईमध्ये 10 लाखच सदस्य। खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक। मुंबईतील वरळी डोममध्ये बैठकीचं आयोजन। कोकणातील ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मागच्या काही दिवसांपासून वैभव नाईकांच्या मागे एसीबीचा ससेमिरा आणि या पार्श्वभूमीवरती भेटीला महत्त्व। काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पदभार स्वीकारणार। मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सपकाळांचा पदग्रहण सोहळा पार पडेल। ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती, 19 फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार। राजीव कुमार यांचा कार्यकाळ संपल्यानं ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती। व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा, भाजप शिवसेनेसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरक्षा कमी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे। शिवसेना आमदार आणि नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानं नेत्यांमध्ये नाराजी। सगळ्या आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलिसांच्या गाड्या काढल्या। सुरक्षा कमी केल्यानं शिवसेना आमदारांमध्ये संताप। माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूरमध्ये पोलिसांच्या ताब्यात। सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात कारवाई, वॉरंट निघूनही न्यायालयात हजर होत नसल्यानं कारवाई। हर्षवर्धन जाधवांच्या छातीत वेदना होत असल्यानं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पुढील 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जाईल, डॉक्टरांची माहिती। अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता महेंद्र गायकवाडला उपविजेते पदासाठी असलेलं बक्षीसच मिळालं नाही। राजकारण सुरू असल्यानं बक्षीस न मिळाल्याची महेंद्र गायकवाडची एबीपी माझाला प्रतिक्रिया। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण। महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची मागणी। कोकणातील ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मागच्या काही दिवसांपासून वैभव नाईक यांच्या मागे एसीबीचा ससेमिरा। या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। मुंबईतल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळेंकडून ठाकरेंच्या सेनेचा राजीनामा। विभाग प्रमुख अनिल परब यांनी कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवल्याचा आरोप। अकोल्यामध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का, ज्येष्ठ नेते प्रकाश डवलेंचा पक्षाला जय महाराष्ट्र। तेली समाजाला ठाकरे गटानं लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व न दिल्यानं पक्ष सोडत असल्याची प्रकाश डवलेंची माहिती।
दापोलीत ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, 5 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन. 5 नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मंत्री गणेश नाईकांचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यात 24 फेब्रुवारीला जनता दरबार. ठाण्यामध्ये जनता दरबाराचे बॅनरही झळकले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेच्या आमदार खासदारांसह महाकुंभमेळ्याला जाणार. 19 ते 21 तारखेदरम्यान शिवसेना प्रयागराजमध्ये शक्तीप्रदर्शन करणार. शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 20 फेब्रुवारीला नागपूरच्या कन्हानमध्ये आभार सभा. यावेळी काही महत्त्वाचे पक्षप्रवेशही होणार. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार. 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाईल. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची 20 फेब्रुवारीला बैठक. अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार असल्यानं बैठकीत अर्थसंकल्प अधिवेशन कालावधी ठरवला जाणार. माणगावमध्ये नामदार आदिती चषक क्रिकेट स्पर्धा. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरेंची टोलेबाजी. मंत्री भरत गोगावलेंना कोपरखळ्या तर समर्थकांना कानपिचक्या. कॉमन मॅनच्या हाताला भलताच स्वाद असतो. वाफाळलेल्या चहानं कोल्ड कॉफीला बाद केलं. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईकांनी सोशल मीडिया पोस्ट करत नाव न घेता आदित्य ठाकरेंना टोला लगावला. केस गळती प्रकरणातील अहवाल प्रतापराव जाधव का दडवतायत? रविकांत तुपकरांचा सवाल. प्रतापराव जाधव नशिबानं राज्यमंत्री झाले, त्यांना जनतेला काहीही फायदा नाही. तुपकरांची जहरी टीका. जीबीएस आजार गर्दीमुळे पसरत असेल तर बुलढाण्यातील सैलानी यात्रेवर निर्बंध आणण्याचा विचार करणार. प्रशासनाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा. सोलापूरमध्ये वाळू माफियांची कोणतीही दादागिरी चालू देणार नाही. त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई होईल. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंचा इशारा. भंडाऱ्यातून जाणारी वाहतूक वळवण्यासाठी बायपास मार्गाची निर्मिती. काम शेवटच्या टप्प्यात असून आमदार परिणय फुकेंकडून भंडारा बायपासची पाहणी. किरीट सोमय्या आज अमरावती, अकोला आणि पातूरमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेणार. तहसीलदार कार्यालयानं बेकायदेशीररित्या 3978 जन्म प्रमाणपत्र प्रकरणांमध्ये आदेश पारित केल्यानं तक्रार दाखल करणार. खासदार सुरेश म्हात्रेंची ठाण्यातील सार्वजनिक आरोग्य विभागासोबत बैठक. रुग्णालयातील अपूर्ण कामं पीडब्ल्यूडी विभागाकडून मार्गी लावून घेण्याच्या सूचना. राजधानी दिल्लीमध्ये अभिजात मराठीचा अभूतपूर्व जागर. 21 फेब्रुवारीपासून तालकटोरा स्टेडियममध्ये 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार. यावेळी कवी संमेलन, मुलाखत, परिसंवाद, परिचर्चा अशा कार्यक्रमांचं आयोजन. 1200 साहित्यिक विशेष एक्सप्रेसनं दिल्लीला जाणार. मराठी भाषा विभागाचा निर्णय. एक्सप्रेसमध्येही साहित्य संमेलन रंगणार. एक्सप्रेसच्या बोगीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन. तुळजाभवानी देवीच्या गर्भगृहात विस्तारित तांत्रिक अडचणी. गर्भगृह विस्ताराबाबत निर्णय पुरातत्व विभाग घेणार. जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांची माहिती. वाढत्या गर्दीमुळे गर्भगृह विस्ताराची पुजारी आणि स्थानिकांची मागणी. विठ्ठल रुक्मिणी मातेचरणी सोन्याच्या पानांची माळ अर्पण. रायगडच्या उरण तालुक्यातील भाविकांनाही माळ अर्पण केली आहे. परदेशातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना 500चं सामान 4000 देऊन आर्थिक लूट केल्याची घटना. पोलिसांकडून दुकानदारावर गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेण्यात आलाय. वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरात भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिराला जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची भेट. पुरातन मंदिर वास्तूची पाहणी केली. तसंच दोन्ही पंथीयांच्या वादावर तोडगा काढण्याचंही आश्वासन. मिठी नदीच्या रुंदीकरणात आणि खोलीकरणात झालेल्या गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार. गाळ उपसण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटात गैरव्यवहार. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी हा आरोप केला होता. गोरेगाव परिसरातील आरे वसाहतीचा कायापालट होणार. मंत्री अतुल सावेंनी घेतला आरे वसाहतीचा आढावा. आरे वसाहतीचा मास्टर प्लॅन तयार. 8 टप्प्यात आरेचा विकास करण्याचा प्रस्ताव. साताऱ्यातल्या वाईमध्ये विद्यार्थ्यांना ट्रॅफिकमधून बाहेर पडण्यासाठी चक्क पॅराग्लायडिंग करत कॉलेज गाठलं. परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी ही शक्कल लढवली. 1 डिसेंबर 2024ला समर्थ महांगडेची परीक्षा होती. त्या दिवशीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला. निर्बंध लादलेल्या सहकारी बँक खातेदारांना सरकार दिलासा देण्याच्या विचारात. विम्याअंतर्गत संरक्षण असलेल्या रकमेची मर्यादा 5 लाखांपेक्षा जास्त करणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेत अर्थसचिवांची माहिती.
हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोरेस गैरव्यवहारातील आरोपींना बल्गेरियामध्ये त्यांनी दुकान थाटल्याची माहिती. आरोपींचा बल्गेरियातील नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न. इंडिया कोर्ट लेटेंट प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांचे जबाब नोंदवले. रघुराम देवेश दीक्षित आणि अन्य एकाचा जबाब महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नोंदवलाय. राजस्थानच्या जयपूरमध्ये रणवीर अलाहाबादी या विरोधात एफआयआर दाखल. सायबर पोलीस स्टेशननं संबंधित एफआयआर मुंबईच्या खार पोलीस स्टेशनला हस्तांतरित केली. इंडियाज गोट लेटन प्रकरणात रणवीर अलाहाबादी या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल. मात्र अलाहाबादी अद्याप कोणत्याच तपास यंत्रणेच्या संपर्कात नसल्याची माहिती. पुण्यातील देहू रोड परिसरात बर्थडे सेलिब्रेशन सुरू असताना गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक. पूर्व वैमनस्यातून वाद होऊन गोळीबार, यामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. पुण्याच्या हडपसरमधल्या एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी आढळल्या. या प्रकरणी आता पुणे महानगरपालिका त्या महिलेवर कारवाई करणार आहे. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई. डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या राखीव जागेवर 41 इमारती उभारल्या होत्या. नंदुरबारमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित. मुंबईमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत. एका दिवसात 5 अंशांची घट. कमाल तापमानाचा पारा 3 दिवस सातत्यानं 36 अंशांच्या वर राहिल्यानंतर मुंबईकरांना दिलासा. विरारमध्ये ट्रॅव्हल्सची दुचाकीवरून जाणाऱ्या पतीपत्नीला धडक. अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू तर पतीवर उपचार सुरू. समृद्धी महामार्गावर पुन्हा एका खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात. अपघातामध्ये काही प्रवासी जखमी तर गेल्या 24 तासात दुसरा मोठा अपघात. वनरक्षक आणि पदोन्नत वनपाल संघटना गडचिरोलीच्या वतीनं कामबंद आंदोलन. शासनाच्या इतर विभागाप्रमाणेच वनविभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती लाभ देण्याची मागणी. पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांचं सांगोला उपसा सिंचन योजनेविरोधात अर्धनग्न आंदोलन. सांगोल्यातील 12 गावांसाठी पळशी गावातून भूसंपादन केलं जाणार. यामध्ये जवळपास 150 शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असल्यानं मोबदला देऊन काम करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात डिजिटल मीटर विरोधात नागरिक आक्रमक. शहाद्याच्या कुकावल गावातील नागरिकांचा डिजिटल मीटरला विरोध. भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात 2 वाघांच्या लढाईत एकाचा मृत्यू. 1.5 महिन्यात 3 वाघांसह 2 बछड्यांचा मृत्यू. धुळ्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ. गेल्या 5 वर्षात तब्बल 12,996 जणांना इजा पोहोचवली. महानगरपालिका योग्य ती दखल घेत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप. अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानात कृषी विभागाकडून 18 फेब्रुवारीपर्यंत भव्य कृषी विकास परिषद आणि प्रदर्शन. महिला बचत गटाकडून विविध कलाकृती आणि खाद्यपदार्थांचे 250 स्टॉल्स. रायगडच्या महाड तालुक्यातील दासगाव दौलत गडावरती शिवकालीन गणपतीची मूर्ती सापडली. गडावर स्वच्छता मोहीम सुरू असताना नागरिकांना ही मूर्ती सापडली. गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या उपस्थितीमध्ये औडी इंडियाची स्पोर्ट्स एसयूव्ही मुंबईमध्ये लॉन्च. या कारची मुंबईतील बाजारपेठेतील किंमत 2,50,00,000 असून ही कार 15 रंगामध्ये उपलब्ध असेल. सॅम पित्रोदा यांना तपासणीची गरज. पित्रोदा यांनी देशातील लष्कराचा हुतात्मा जवानांचा अपमान केलाय. भाजप खासदार अजित गोपछडे यांची टीका. चीनकडून भारताला कोणताही धोका नाही. चीन भारताचा शत्रू नाही असं पित्रोदांनी विधान केलं होतं. काल कुंभमेळ्यामध्ये 1,35,00,000 भाविकांनी स्नान केलं. आतापर्यंत 54,30,00,000 लाखांपेक्षाही अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माहिती. WPLमध्ये आरसीबीचा दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय. 8 विकेट्सनं पराभव केला. विजयामध्ये कर्णधार स्मृती मंधनाचा अर्धशतकाचा मोलाचा वाटा. 47 बॉल्समध्ये 81 रन्स काढल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.